नमस्कार मित्रांनो, कथा नारीमध्ये आपले स्वागत आहे. सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक सुंदर अशी कथा घेऊन आलेलो आहे. तर सुरुवात करूया कथेला. डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं पण सुंदर असं गाव होतं. त्या गावामध्ये ऊसतोड कामगार राहत असायचे. राधा नुकतीच लग्न करून सासरी आली होती. ते छोटंसं गाव तिला खूप आवडलं होतं. तिच्या माहेरची परिस्थिती जेमतेम होती, त्यामुळे तिला सासर देखील तसेच मिळाले होते. तिच्या सासरी देखील गरिबीची परिस्थिती होती. तिच्या घरात ते फक्त तिघेजण होते. ती, तिचा नवरा आणि तिचा म्हातारा सासरा अशा प्रकारे कसाबसा तिचा संसार चालू होता. नवरा रोज मजुरी करायचा, ती देखील रोज मजुरी करायची. जे काम हातामध्ये पडेल ते काम ते करायचे आणि संसाराचा गाडा चालवायचे. मग असे करता करता काही दिवस त्यांचा संसार अतिशय सुरळीतपणे चालू राहिला आणि मग आता ऊस तोडीच्या हंगामाला सुरुवात झाली. राधा तिच्या माहेरी देखील ऊस तोडीचे काम करत असायची, त्यामुळे आता सासरी देखील तिला तेच काम करायचे होते. म्हणून ती तिच्या नवऱ्यासोबत ऊस तोडीच्या कामाला निघाली होती आणि 100 ते 150 माणसाची टोळी होती. आता सर्वजण मिळून ऊस तोडीच्या कामासाठी निघालेले होते. मुकरदम सांगेल तिकडे ऊस तोडीला जावे लागत असायचे. ती यावेळी त्यांना त्यांच्या गावापासून फारच लांब पाठवण्यात आले होते. त्यांच्या गावापासून जवळपास 300 ते 400 किलोमीटरच्या अंतरावर त्यांना जायचे होते आणि त्या ठिकाणी जाऊन ऊसतोडी करायची होती. पण त्यांना त्यांचे काही वाईट वाटायचे नसायचे. ते कितीही किलोमीटर दूर जाऊन ऊसतोडीचे काम करत असायचे. टोळीबरोबर ऊसतोडी करताना तेवढी भीती नसायची, कारण टोळीमध्ये 100-150 माणसं म्हटल्यावर एकमेकांचा आधार होता. त्यामुळे ते आता एका भल्या मोठ्या ट्रकमध्ये बसून ते त्या प्रदेशला निघाले होते. त्यांना तिथे पोहोचण्यासाठी संपूर्ण 1 दिवस गेला आणि मग ते एका शिवारामध्ये पोहोचले. ते खूप मोठे शिवार होतं. त्या ठिकाणी सर्वत्र ऊसाची लागवड केलेली होती आणि त्यांना आता तिथे ऊस तोडी करायची होती. त्यांनी तिथे स्वतःच छोट्या छोट्या झोपड्या बनवल्या. ते झोपडीत राहू लागले आणि ऊस तोडी करू लागले. राधा दिसायला खूप छान होती, काळ्या सावळ्या रंगाची, पण नाका डोळ्यामध्ये ती खूपच छान होती. काम करून कष्ट करून आठीव झालेला तिचा देह फार शोभून दिसायला. तिच्या देहावर ते उभा सर्वांचे लक्ष खेचून घ्यायचे. तिच्यामध्ये एक वेगळीच कळा होती. तिचे लुकलुकणारे डोळे तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालायचे. तिचे नितंब डौलदार होते. तिचे आकर्षक स्वरूप पाहून कोणीतरी तिच्यावर मोहित व्हायचा. तिचे वय हे असे जास्त फार काही नव्हते. 16-17 वर्षाची ती असेल आणि ऊस कामगारांमध्ये तसे मुलीचे लग्न फार लवकर करत असायचे, त्यामुळे तिचंही लग्न फार लवकर झालं होतं. कोवळ्या वयात तिचे लग्न केलं होतं आणि तिच्या लग्नालाही फार काही दिवस झाले नव्हते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच काळ निर्माण झाली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज निर्माण झालं होतं. ती फार शोभून दिसायची आणि मग ते करता करता त्याचं ऊस तोडीचं काम चालू होतं. ते दिवसभर ऊस तोडी करायचे आणि संध्याकाळी त्या छोट्याशा झोपड्यावर येऊन स्वयंपाक करून दोघेही पती पत्नी जेवण करायचे आणि झोपी जायचे. असा त्यांचा संसार चालू होता. आणि मग एका दिवशी अचानक साखर कारखान्याचा एक मोठा साहेब त्या ठिकाणी आला होता. तो त्याच्या आलिशान कारमधून त्या ठिकाणी आला होता आणि तो ऊसतोड कामगारांच्या समस्या किंवा त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी आला होता. तो सर्व ऊसतोड कामगाराची चौकशी करू लागला. हळूहळू त्याने तिच्या नवऱ्याचीही चौकशी केली आणि मग त्याची नजर राधाकडे वळली. राधाकडे पाहताच तो आश्चर्यचकित झाला, कारण एवढी सुंदर लावण्यावरती मुलगी ऊसतोड कामगारांमध्ये काम करत आहे. तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर मोहित झाला. तिचे रूप पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याने आतापर्यंत अनेक मुली भोगल्या होत्या. त्याने आतापर्यंत अनेक ऊसतोड कामगारांच्या मुलींना नाचवले होते, पण असे स्वरूपवान मुलगी, असे देखणे रूप या अगोदर त्याने कधीच पाहिले नव्हते. तो तिच्याकडे सारखा टक लावून पाहत होता. राधाने त्याची नजर ओळखली आणि मग तिने नजर खाली घेतली. साहेब तसा दिसायला खूप सुंदर होता. गोरापान भारीचे कपडे त्याच्या अंगावर होते. त्याच्या शरीरातून एक वेगळा सुगंध दरवळत होता. त्याच्या शरीराचा सुगंध तिच्यापर्यंत पोहोचत होता. ती त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित होती, कारण कारखान्याचा साहेब तिने आतापर्यंत कधी पाहिला नव्हता आणि पहिल्यांदा ती साहेबाकडे पाहत होती. साहेब तिला फारच आकर्षक दिसत होता, पण तिच्या मनात तसली कुठली भावना नव्हती. ती कुतूहलापोटी
त्याच्याकडे पाहत होती, कारण असा गोरा-गोमटा साहेब तिने याआधी कधी पाहिलेला नव्हता. त्यामुळे ती त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होती. साहेबाने ते ओळखले आणि साहेबाला वाटले की ती त्याच्यावर मोहित झालेली आहे, पण तसे नव्हते. पण आता ती साहेबाच्या मनामध्ये ठसून भरली होती. तिचं गावरान लावण्य कधी एकदा उपभोगतो असे त्याला वाटत होते. तो कामगाराशी बोलता बोलता तिच्यावर नजर टाकायचा. तिच्या देहावरून त्याची नजर फिरू लागली आणि तो नजरेचं तिचा बलात्कार करू लागला. आता तिचा उघडा देह पाहण्यासाठी त्याची मनातून इच्छा होती. मग ते असे करता करता त्याने सर्वांची विचारपूस केली आणि सर्व कामगार कामाला गेले. तसा तो राधालाही म्हणाला, आम्हाला चहा घ्यायची इच्छा होत आहे, तुम्ही आमच्याकडे चहा बनवाल का? साहेबाचे ते शब्द ऐकून राधा म्हणाली, आता बनवते साहेब. आणि मग ती तिच्या झोपडीमध्ये गेली. साहेब झोपडीच्या बाहेर बसला होता. तिने त्याच्याकडे चहा बनवला आणि त्याला चहा आणून दिला. त्याने तो चहा घेतला आणि चहा खूपच छान झाला असं म्हणून मग त्याने 100ची नोट काढून तिच्याकडे दिली. ती नको नको म्हणत, पण साहेब म्हणाले राहू दे. आणि मग तिने तिच्या नवऱ्याकडे पाहिले आणि तिच्या नवऱ्याने घे असा इशारा केला. तसे तिने पैसे घेतले आणि ती खोकीमध्ये निघून गेली. साहेब तिथून त्याच्या ऑफिसमध्ये परतला, पण त्याच्या डोळ्यामध्ये सारखा राधाचा चेहरा फिरू लागला. त्याच्या डोक्यात राधा पक्की बसली होती. तिला कधी प्राप्त करतो असे त्याला झाले होते आणि मग आता तो तिला प्राप्त करण्याचे स्वप्न पाहू लागला. तिला कसे प्राप्त करावे, तिच्या मादक देहाचा स्वाद कसा घ्यावा याची योजना तो आता आखू लागला. आता तो तिच्यासाठी व्याकुळ होऊ लागला, कारण तिचा तो ठसून भरलेला काळा सावळा देह त्याच्या मनामध्ये पक्का बसला होता. तिच्यामध्ये काहीतरी एक वेगळा आकर्षक होते आणि तो आकर्षण त्याला तिच्याकडे खेचत होते. आता तिला प्राप्त केल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हता. तो तिला प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करू लागला. तो वारंवार त्याच्या वस्तीवर जाऊ लागला, वारंवार तिच्या हातची चहा घेऊ लागला आणि तिला 100ची नोट देऊन तिथून येऊ लागला. ते पाहून ती अचंबित होती. तिच्या लक्षात आज सगळी गोष्ट येत होती, कारण ती लहानपणापासूनच ऊसतोडी करायला जात होती. पण असा कुठलाच कारखान्याचा साहेब त्याच्याकडे कधी येत नव्हता. पण हा साहेब नेहमीच तिच्याकडे का येतो हे पाहून देखील ती विचारात पडली होती. पण ती आता दुसऱ्या भागात आली होती, म्हणून तिला वाटले की कदाचित नवीन भागामध्ये अशी पद्धत असेल. तर असा विचार करून ती पुन्हा आपल्या कामात रमायची, जो तो आपल्या कामात गुंतलेला असायचा. आणि मग असे करता करता तिने तिचा कसे प्राप्त करावे ते काही साहेबांना कळत नव्हते, कारण त्याला पहिल्यांदाच वाटले होते की तो त्याच्यावर मोहित झालेली आहे. पण तसे नव्हते, कारण तिच्या नजरेमध्ये त्याच्याशिवाय तसं काही आकर्षण त्याला दिसत नव्हतं आणि ती आता त्याच्याकडे पाहतच नव्हती. ते पाहून त्यानं ओळखले की तिला त्याच्यामध्ये कुठलाही रस नाही. आणि मग आता मात्र त्याची थोडीशी परेशानी होणार होती, कारण आतापर्यंत त्यांनी ज्या मुली भोगल्या होत्या, त्या स्त्रिया भोगल्या होत्या, त्या त्यांच्याकडून पाहताच आकर्षित झाल्या होत्या. त्याच्या थाटाकडे पाहून त्याच्यावर मोहित झाल्या होत्या. पण ही मात्र वेगळी होती. ही त्या सर्व मुलीपेक्षा सौरवान होती, पण तिला त्याच्यामध्ये कुठलाही रस नव्हता हे साहेबांनी ओळखले. आणि मग आता तिला प्राप्त करण्यासाठी तो नवीन योजना आखू लागला. आणि मग त्याने त्याच्याकडची एक महिला तिच्याकडे पाठवली. ती महिला राधाजवळ आली आणि ती राधाला साहेबांविषयी सांगू लागली. तिचे मन परिवर्तित करण्याचा प्रयत्न करू लागली. आणि मग एका दिवशी ती महिला राधाला म्हणाली, राधा असे का बाळ कष्ट करण्यापेक्षा तू जर साहेबाकडे गेली आणि तू जर साहेबाला खुश केले तर तुला हे काम करायची काहीच गरज नाही. साहेब तुला एवढे पैसे देतील की वर्षभर तुला कुठलेही काम करावे लागणार नाही. ते ऐकून राधा त्या बाईला म्हणाली, खुश करायचे म्हणजे नेमकं काय करायचे तसे? मग ती बाई तिला सांगू लागली, काही नाही, साहेबाखाली झोपायचे. ते ऐकल्यावर मात्र राधा चिडली आणि त्या बाईला म्हणाले, आता परत हा विषय काढला तर पहा, यानंतर माझ्यासमोर हा विषय काढू नकोस, कारण मी विवाहित आहे, माझा नवरा आहे आणि नवऱ्याच्या माघारी हे असं काम करणे माझ्याने होणार नाही. तुझ्या साहेबांनी किती पैसे दिले तरी असं काम मी करणार नाही. ते ऐकल्यावर मात्र त्या बाईंचीच पंचायत झाली आणि तिने येऊन साहेबाला तीच गोष्ट सांगितली. तसा साहेब पुन्हा परेशान झाला, कारण पैशाची लालूच दाखवूनही सुद्धा ती त्याच्याकडे येत नाही म्हटल्यावर त्याचा आता नाईलाज चालणार नव्हता. आणि तिच्यासोबत जबरदस्ती करायचा प्रश्न नव्हता, कारण जबरदस्ती केली तर त्याची नोकरी धोक्यात आली असती किंवा ते 100 ते 150 ऊसतोड कामगार होते
जर चिडले तर मग आपले काही खरे नाही. म्हणून तो काही दिवस शांत बसला आणि मग त्याने दुसरी एक महिला त्या ठिकाणी पाठवली. ती महिला तिथे गेली आणि यावेळी ती महिला राधाला बोलली नाही तर तिच्या नवऱ्याला बोलली आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणाली की मी साहेबांच्या ऑफिसमध्ये काम करते आणि आम्हाला ऑफिसमध्ये काम करण्यासाठी आणखी एक महिला लागत होती. आणखी एक बाई पाहिजे, तुमच्याकडे कोणी बाई आहे का? तसा तिचा नवरा म्हणाला, ऑफिसमध्ये कोणते काम करावे लागते? तशी ती महिला म्हणाली, काही नाही, फक्त सकाळ संध्याकाळ 2 टाईम साफसफाई करावी लागते आणि बाकी दिवसभर सावलीला बसूनच राहावे लागते आणि 8,000 रुपये महिना पगार मिळतो. ते ऐकून तिचा नवरा म्हणाला, काय 8,000 रुपये? तशी ती म्हणाली, हो, तुमच्याकडे कोणती महिला असेल तर मला सांगा. आणि मग त्या बाईने खोपीमध्ये पाहिले आणि ती राधाच्या नवऱ्याला म्हणाली, ही खोपीमध्ये आहे, ती कोण आहे? तसा राधाचा नवरा म्हणाला, ती माझी पत्नी आहे. मग ती महिला म्हणाली, असे का करा ना, तुमच्या पत्नीला माझ्याबरोबर पाठवत जा. ते ऐकून राधाचे काळी धडधडले. ती खोपीत बसून त्या महिलेच्या आणि तिच्या नवऱ्याच्या गोष्टी ऐकत होती. राधाला माहीत होतं की साहेब तिला त्या ठिकाणी कशाला बोलवत आहे, पण तिच्या नवऱ्याला मात्र ते माहीत नव्हतं. आणि 8,000 रुपये महिना ऐकतात तिचा नवरा खूप खुश झाला होता. पैसाही मिळेल आणि बायकोलाही सावलीमध्ये काम राहायला मिळेल म्हणून तो आनंदी झाला होता. आणि तो लगेच म्हणाला, काही हरकत नाही, मी हिला उद्यापासून पाठवतो. तशी राधा म्हणाली, नाही, मी नाही जाणार तिथे, मी इथे तुमच्यासोबतच ऊसतोडीचे काम करणार आहे. तिचा नवरा म्हणाला, तिला पागल आहेस का? दिवसभर राब राबून काय मिळते आपल्याला तिथे? तर तुला सावलीत राहायला भेटेल आणि 8,000 रुपये महिना कशाला म्हणतात? ते ऐकल्यावर राधाने बराच वेळ विरोध केला, पण तिच्या नवऱ्याने काही ऐकले नाही. आणि मग दुसऱ्या दिवसापासून राधा ऑफिसमध्ये कामाला जाऊ लागली. साहेब तिला पाहून खूप खुश होता, आनंदित होता. आणि मग हळूहळू साहेब आणि तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. तो कधी तिच्या पाठीमागून हात फिरवत होता तर कधी तिच्या छातीवरून हात फिरवत होता. राधा ते नको वाटत होते, तिला कामाला यावे वाटत नव्हते. तरी पण नवरा तिचे ऐकत नसल्यामुळे तिला ते काम करावे लागत होते. आणि साहेबाची ती गोष्ट नवऱ्याला सांगू शकत नव्हती, कारण नवऱ्याला ही गोष्ट सांगितली तर आगाऊ भांडण होईल आणि ऊसतोडीचे काम आपल्याला हातून जाईल, कारण तो साहेब होता आणि तो काही करू शकत होता. आपण इथे तर दुसऱ्या प्रदेशामध्ये पोट भरायला आलो आहोत. हा भाग आपला नाही, इथे आपली माणसे नाहीत. पण साहेबाची इथे भरपूर माणसं असतील. साहेबाकडे पैसा आहे, तो आपल्या नवऱ्याच्या किंवा आपल्याही जीवाचे काही बरे वाईट करू शकतो. त्यामुळे ती शांत होती आणि त्याचा अत्याचार सहन करत होती, पण ती त्याच्यासोबत मिलन करण्यासाठी तयार काही होत नव्हती. त्याने तिला पैशाचे देखील आमिष दाखवून पाहिले, पण ती काही तयार झाली नाही. एक दिवशी साहेबांनी तिला ऑफिसमध्ये बोलावले आणि 10,000 रुपयाचे बंडल तिच्यासमोर ठेवले. आणि साहेब तिला म्हणाला, हे 10,000 रुपये घे आणि फक्त एक वेळा मला खुश कर. पण तिने साहेबाला नकार दिला. ते ऐकून साहेब क्रोधित झाला आणि तो म्हणाला, 1 घंट्याच्या कामाचे 10,000 रुपये मिळत आहे. 1 घंटा माझ्यासोबत आलीस तर तुझे काय बिघडले? पण तरीही तिने नकार दिला. ते ऐकून साहेब चांगला चिडला होता. तिला प्राप्त करण्याचे तळमळ करत त्याच्या मनाला लागली होती. तिचा उघडा देह पाहण्यासाठी तो आसुरतेने होता, पण आता तिला कसे प्राप्त करावे त्याला काही कळत नव्हते. तो सारखे तिचे स्वप्न पाहू लागला. तिचा नागडा देह पाहण्याची इच्छा त्याला मनातून होत होती, पण ती काही तयार नव्हती. असे करता करता दिवसेंदिवस जात होते. साहेब रोजच्या रोज व्याकुळ होत होता, कारण त्याची आवडती सुंदरी त्याच्या आसपासच होती, पण ती मात्र त्याला भाव देत नव्हती. ते पाहून तो मनातल्या मनात चिडत होता, पण त्याचा काही इलाज चालत नव्हता. अनेक वेळा त्याच्या मनात आले की तिच्यासोबत जबरदस्ती करावी, पण त्याने तो विचार बदलला, कारण त्याच्या नोकरीचा प्रश्न होता. ती स्वतःहून आली असती तर तो तिच्यासाठी काहीतरी पैसे खर्च करायला तयार होता, पण ती मात्र त्याचे ऐकत नव्हती. त्यामुळे त्याची फार पंचाईत झाली होती. तो व्याकुळ व्हायचा. तिचा भरला देह पाहताना त्याचा दांडा ताठ व्हायचा. अनेक वेळा तो हातानेच मोकळा व्हायचा. कधी तर ती त्याच्या स्वप्नातही यायची आणि स्वप्नात तो तिच्या सोबत प्रणय करत असायचा. त्यामुळे आता त्याला तिचे वेळ लागले होते. त्याला तिच्याशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. आता तिला बघल्याशिवाय त्याच्या मनाला चैन पडत नव्हता. आणि मग एका दिवशी अचानक एक
सुवर्ण संधी चालू त्याच्याकडे आली. दुपारची वेळ होती. साहेब ऑफिसमध्ये बसला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. समोरून एक व्यक्ती घाबरलेली अवस्थेत म्हणत होती, साहेब, तुमच्या ऑफिसमध्ये जी मुलगी काम करते तिचा नवरा ट्रकवरून खाली पडला आणि त्याला जबर मार लागला. ते ऐकून तो ताडकन उठला आणि त्याने राधाला ऑफिसमध्ये बोलवून घेतले आणि झालेली घटना त्याने तिला सांगितली. ते ऐकून ती रडू लागली. तसा साहेब तिला म्हणाला, काही काळजी करू नको, चल, मी पण तुझ्यासोबत येतो. आणि मग साहेबांनी तिला गाडीमध्ये बसवले आणि ते त्या घटनास्थळावर पोहोचले. पाहतात तर काय, तिचा नवरा खाली पडलेला होता. त्याच्यासोबत खूप मोठी गर्दी होती. ती राधा त्याच्याजवळ गेली तर तो बेशुद्ध होता. त्याला शुद्ध नव्हती. त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते. त्याच्या पोटाला जबर मार लागला होता. त्याच्या पोटामध्ये उसाचं चिपाड घुसलेलं होतं. आणि मग साहेबांनी लोकांच्या मदतीने त्याला उचलले आणि स्वतःच्या गाडीमध्ये टाकले आणि साहेब त्याला आणि राधाला घेऊन दवाखान्याकडे निघाला. त्याने तिच्या नवऱ्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केले आणि मग थोड्या वेळात डॉक्टर बाहेर आले. तशी राधा धावतच डॉक्टरजवळ गेली आणि ती म्हणाली, डॉक्टर साहेब, माझ्या नवऱ्याला काय झाले? तसा तो डॉक्टर राधाला सांगू लागला, तुमच्या नवऱ्याच्या पोटामध्ये लिपाड घुसलेला आहे आणि ते त्याच्या आतड्यापर्यंत ती धावत साहेबाकडे गेली. तिला काही सुचत नव्हते आणि ती साहेबाला म्हणाली, साहेब, कसलेही करा, माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवा, त्याच्या ऑपरेशनचे पैसे भरा आणि माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा. साहेबाकडे ही संधी चालून आली होती. साहेबांनी ती संधी ओळखली आणि साहेब तिला म्हणाला, काही काळजी करू नकोस, तुझ्या नवऱ्याला मी काहीच होऊ देणार नाही, पण तुला मात्र माझं काम करावं लागेल आणि माझं कोणतं काम आहे हे तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तशी ती साहेबाच्या पायावर झुकली आणि म्हणाली, साहेब, तुमच्या पाया पडते, तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे, फक्त माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा. त्यानंतर साहेब म्हणाला, काही हरकत नाही. आणि तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, तुम्ही ऑपरेशन करा, याचा सर्व खर्च मी भरेल. तसा डॉक्टरने ताबडतोब ऑपरेशनची सुरुवात केली. ते पाहून राधाला समाधान वाटले आणि तिकडे साहेबही खूप समाधानी होता, कारण आता एवढ्या दिवसाची त्याची प्रतीक्षा समाप्त होणार होती. आता त्याच्या स्वप्नांची सुंदरी त्याला मिळणार होती. आता तिचा काठोकाठ भरलेला देह त्याला उपभोगण्यासाठी मिळणार होता. आता त्याची व्याकुळता शिगेला पोहोचली होती. आता एक क्षणभर देखील त्याच्या मनाला चैन पडत नव्हता. तिच्या मनात काळजी होती, दचकी होती. तिच्या नवऱ्याचे काय होणार आहे हे तिला आणखी माहीत नव्हते. आणि तेवढ्यात हळूच साहेब तिच्याजवळ आला आणि साहेबांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो तिला म्हणाला, राधा, आता डॉक्टर त्याचे काम करतील आणि तू तुझे काम कर. हे ऐकून साहेबाला म्हणाले, साहेब, थोडा वेळ थांबा, की ऑपरेशन होऊ द्या, त्यानंतर आपण जाऊ, मी कुठे जाणार आहे. पण साहेब तिला म्हणाला, नाही, एवढे दिवस मी तुझी प्रतीक्षा केली, पण आता माझ्या मनाला